हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आज मी चालली आहे गावी. माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे. सोबत आमच्याकडे यल्लम्मा देवीची पालखी येते आमच्या घरी. सो ते पण अटेंड करायचं आहे. आणि द मेन इम्पॉर्टंट थिंग की माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे. लास्ट इयर ह्याच वेळेस माझे आजोबा वारले होते आणि इट इज व्हेरी लाईक I cannot explain in my words. It's very sensitive topic for me because I miss him. आणि आता भैया पप्पा वहिनी आणि मम्मा मुंबईमधून निघालेले आहेत आणि मी त्यांना इथेच भेटणार आहे नवले ब्रिजच्या पुढे. आणि ह्याच्यासोबतच मी तुम्हाला दाखवते आता आमचं गाव कसं आहे आणि आम्ही कुठून कुठून जाणार आहे. आणि मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे कुठले कुठले स्पॉट तुम्ही थांबू शकता, द गुड स्पॉट्स. सो चला. सो फायनली गाईज भैया आला होता मला घ्यायला. सो आम्ही फायनली निघालो आमच्या गावी बेळंकी. सो हा आहे रूट. सो आम्ही वाया पुणे चाललेलो होतो. सो मध्येच आम्ही थांबलो कारण की माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. विठ्ठल कामतला खूप छान इथे सर्व्हिस देतात. सोबतच ऊस दिसला, ऊस निघायला आलेला आहे आणि निघून आता तो चाललेला आहे शुगर केन फॅक्टरीमध्ये साखर बनायला. सोबतच बघू शकता इथे एक छोटीशी नदी होती. ही जी नदी आहे हे नदीचं पात्र पूर्ण लागलेलं होतं त्याच्या ब्रिजला आणि तिथून वरतून आमची गाडी चालली होती. सो एक्साइटिंग पण होतं आणि मला भीती वाटत होती. आणि ह्याच नदीपात्रामधून आम्ही खूप वेळा गेलो. सोबतच इथे मला केळीचे बाग दिसली आणि तिथून आम्ही मिहीरला थोडाफार केळे घेतला कारण की त्याला भूक लागलेली होती. सो नॅचरल इज नॅचरल. डायरेक्ट त्याने केळी खाल्ली. आणि जाता जाताच आम्हाला मधी पाऊस लागला. थोडा वेळ पाऊस होता आणि थोडा वेळ पाऊस नव्हता. सो हे करता करताच आम्ही आमच्या गावी पोचलो बेळंकी पोचल्यानंतर सुदेश मामानी आणि अभिमामानी मिहीरला पोतं भरून गोट्या आणलेल्या होत्या जे की मिहीरला खूप फॅसिनेटिंग वाटतात. आणि त्याचे 2 मित्र हे तिघं मिळून खूप जास्त मस्ती केली. सकाळी उठून आजीने छानपैकी तेल मालिश केली मला आणि आजीच्या हाताचं मालिश मी खूप वर्षानंतर घेतलं. मला पण खूप असं इमोशनल होत होतं पण मी दाखवलं नाही. सोबतच मी तुम्हाला माझं घर दाखवते. आता खाली मंडप टाकायचं सुरू झालेलं आहे कारण की वर्ष श्राद्ध आणि आमच्या घरामध्ये देवी पण येणार आहे. यल्लम्मा देवीची पालखी येणार आहे. ह्याच्यासोबतच आपला दिवस इथेच संपतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि मी तुम्हाला आमचं पहिलं घर दाखवते जिथे आम्ही लहान असल्यापासून मोठं झालो. सो हे आहे कौलाचं घर जिथे मी मोठे झालेलं आहे. सो बाय बाय गाईज.